आज सकाळी तसं लवकरच उठलो. म्हणलं चला बाहेर जाऊन येऊ जरा. कसं घरी बसल्यावर जरा किरकिरच करतात घरची पण. म्हणलं चला बाहेर जाऊन. घरी आल्यावर मग घरी आलो, थोडा आराम केला की लगेच मम्मीचं मागं लागलं, दळण आणायचं. दळण व्हायला दादाने बी अर्धा तास तिथंच थांबवलं. मग काय बाबा दे म्हणलं लवकर कसं तर. मग घरी आलो मम्मीला घेऊन की लगेच निघालो. का तर गाडीचं जरा आवाजच होता. म्हणलं आत्ताच खर्च केला आहे गाडीला, गाडीमधनं कसं काय आवाज येतो आहे. म्हणून ती गाडी दाखवायला निघालो. दादाकडं गाडी आणली, दादाने गाडी खोलली आणि मग बरोबर तर करून दिली दादाने गाडी. मग आमच्या मोठ्या बंधूंना गाडी दिली, त्यांना जरा बाहेर जायचं होतं. मग बंधूंसोबत आम्ही बी निघालो. मग इकडं चंदननगरमध्ये आज फुल ट्रॅफिक म्हणजे इतकं ट्रॅफिक की पुढं मागं सारखायला बी जागा नव्हती. मग बंधू क्लासपाशी सोडलं आणि म्हणलं आम्ही घरी निघालो. घरी आवरलं बिवरलं आणि लगेच कॉलेजला निघालो, कारण की जरा लेट झालं होतं. आजचं वातावरण खूपच भारी होतं, पण काय करायचं, चला म्हणलं आज कॉलेजला. ऊन तर इतकं लागत होतं, डोळ्याला चष्मा घालून पण डोळ्यात धूळ जात होती. मग काय करायचं म्हणलं जाऊ द्या, निघालो कॉलेजला. मग विचार केला, हा रोड आज कसं काय मोकळा भेटला. साधारण कदा ह्या रोडला ट्रॅफिकच असते. एवढं मनस्तोवर गेलो की पुढे ट्रॅफिकच लागलं. म्हणलं झालं आपलं कल्याण. मग तरी थोडा वेळच लागला. कसं बसं पोहोचलो कॉलेजमध्ये. तर थोडी इथं सावली होती तर डोक्याला जरा आराम भेटला. मग आज प्रॅक्टिकलचं लेक्चर होतं म्हणून कसं तर म्हणलं आज जावं. पण एकच लेक्चर केलं आणि मग लगेच घरी निघालो. 5 मिनिटाचा ब्रेक दिला सरांनी. 5 मिनिटाचे आम्ही अर्धा तास बाहेरच थांबलो. मग जाऊ द्या म्हणलं काय करणार सर. मग गॅलरीमध्ये गेलो, मस्त फिरून वापस बाहेर आलो, कारण की बोर झालं होतं. मग एकदा संपलं लेक्चर. ऑफिसमध्ये फोटो जमा करायचे होते, आयडेंटिटी चेक करायचे होते, म्हणून गेलो. मग निघालो म्हणलं घरी बाबा आता एकदाचं जावं घरी, मस्त आराम करावं. निघालो कॉलेजमधून निघाल्यावर वाटलं आता रोडला तर ऊन जास्त लागायचं नाही, पण आज तर दुपारपेक्षा थोडं जास्तच ऊन लागत होतं. मग तसं म्हणलं आता जाऊ द्या, चष्मा घातला आणि निघालो तसंच कॉलेजला. मग घरापाशी आलो, चिल्लर पार्टी घेतली. म्हणले आम्हाला पण व्हिडिओमध्ये घेणं. मग घेतलं त्यांना पण आणि निघालो. लगेच घरी आल्यावर लगेच भावाला आणायला निघालो. मग म्हणलं आता जाऊ द्या, भावासोबत आलो तर म्हटलं तसंच वडापाव ते घेतला आणि आलो घरी.